हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे वेट लॉस. हो, खूप वेळा आपण डाएट प्लॅन ठरवतो, नियोजन करतो, पण जेव्हा आपलं पोट भरत नाही तेव्हा आपलं मन आपल्याला खायला सांगतं. मग कधीतरी ते स्ट्रेसमुळे असो, कधी कंटाळा आला म्हणून असो, तर कधी कधी सवयीमुळे असो, पण आपण काही ना काही खातच राहतो आणि याचाच परिणाम असा होतो की डाएट करून देखील आपलं वजन अजिबात कमी होत नाही. कित्येक जण व्यायाम करतात, त्यांचा देखील त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि हे वजन वाढतच राहतं. ही पोटाची लटकणारी चरबी कमी होत नाही, हाताची चरबी वाढत असते, चेहरा सुजल्यासारखा दिसत असतो आणि हे सगळं कधी कमी होणार हेच आपल्याला वाटत असतं. पण आता अजिबात काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत असे पॉइंट शेअर करणार आहे, अशी 10 पथ्य शेअर करणार आहेत की ती 10 पथ्य केल्यामुळे तुम्हाला फक्त 30 दिवसांमध्ये तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलेही डाएट नाही शेअर करणारे, कुठलंही औषध नाहीये किंवा कुठलीही प्रोटीन पावडर वगैरे नाहीये. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या खातात, वेगवेगळ्या पावडर्स घेतात, पण ह्याचा कधी कधी आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होत असतो. वजन अजिबात कमीच होत नाही. आता तुम्ही सांगा, नुसती पावडर खाऊन, नुसत्या गोळ्या खाऊन वजन कमी होणार आहे का? जर तुम्ही डाएट करत नाहीये, जर तुम्ही व्यायाम करत नाही आणि जर तुम्ही काही पथ्य पाळत नाहीये, तर मग त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होणार आहे का? तर या औषधं आणि गोळ्यांचा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होत असतो. सो या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला पथ्य सांगणार आहे ती अगदी नैसर्गिक आहेत, ती पूर्वीपासून पाळली जात आहेत. फक्त आता आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच आपलं वजन वाढत आहे. सो मंडळी, ही 10 पथ्य इतकी सोपी आहेत की तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारलं तर तुम्हाला 30 दिवसांमध्ये तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. सो तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारत आहे. तर मंडळी, सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत माझे स्वतःचे फोटो शेअर करते की जेव्हा मी माझं 30 किलो वाढलेलं वजन कमी केलं आणि आता देखील माझं वजन नियंत्रित राहते, कारण मी ही 10 पॉइंट्स फॉलो करत असते, ही 10 पथ्य पाळत असते. सो जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. जर मी माझं वजन कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न घेता, कुठल्याही प्रकारची पावडर न घेता जर कमी करू शकते, नियंत्रित ठेवू शकते, तर तुम्ही देखील ठेवू शकता. खूप लोक म्हणतात की आमचं वजन आता कमी झालंय मॅडम, पण ते तिथेच स्टक झालंय, ते अजून कमी होत नाहीये. तर मग तुम्ही देखील हे 10 पथ्य पाळा आणि तुमचं वजन आता जे स्टक झाले ते देखील कमी करायला हे नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट. सो आपला सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे की सावकाश खा आणि प्रत्येक घासाची मजा घ्या. तुम्ही फक्त हे 30 दिवस करून बघा. कित्येक लोकांना सवय असते की खूप पटापटा खातात. तुम्हाला माहिती, जर तुम्ही खूप फास्ट खाल्लं तर तुमच्या पोटाला कळतच नाही की कधी सिग्नल द्यायचा की माझं पोट भरलेलं आहे. आपल्या पोटाकडून मेंदूला सिग्नल जाण्यासाठी 20 मिनिटं लागत असतात, पण आपण इतकं फास्ट खात असतो की आपल्या मेंदूला सिग्नलच मिळत नाही की आपलं पोट भरलेलं आहे. सो सावकाश खा. प्रत्येक घास हा 20 ते 30 वेळा चावून खा. कारण काय होतं, खूप फास्ट खाल्ल्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण किती खातोय, आपल्या पोटामध्ये आपण किती भरून आपली चरबी वाढत आहे. जेव्हा आपण हळूहळू खातो ना, तेव्हा आपलं पोट देखील भरल्यासारखं वाटतं आणि आपण ओव्हर इटिंग करत नाही, कारण ओव्हर इटिंग मुळेच आपली चरबी वाढते आणि तेच कारण असतं आपली जाडी वाढवण्यासाठी. आपला दुसरा महत्वाचा पॉइंट असा आहे की आपल्या मनाशी ठरवा की मी माझ्या आरोग्यासाठी जबाबदार आहे आणि त्यामुळेच फक्त तुम्ही हे 30 दिवस करून बघा. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी ठरवाल ना हा पॉइंट, तेव्हा इथून पुढचे 30 दिवस तुम्ही ओव्हर इटिंग थांबवा. 3च टाइम जेवा, पण क्वालिटी जेवा. त्याच्यामध्ये जी आपल्याला सारखं सारखं काहीतरी खायची सवय असते, काहीतरी तोंडात टाकायची सवय असते, ती पूर्णपणे थांबवा. त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. सो तुम्ही तुमच्या शरीराला एक कमांड देत आहात की मी आता ओव्हर इटिंग करणार नाही आणि ह्यासाठी गरज असते मनाशी ठरवायची की मी माझ्या आरोग्यासाठी जबाबदार आहे आणि मी आता जे काही खाणार आहे, जे काही आहार घेणार आहे, त्याच्यावरती तुमचं लक्ष गेलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळेच तुम्ही प्रत्येक घास जेव्हा पोटामध्ये घालाल तेव्हा तुमचं लक्ष असेल हे गोड तर नाहीये ना, हे तेलकट तर नाहीये ना, आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला सांगा की मी माझ्या आरोग्यासाठी जबाबदार आहे आणि मग बघा महिन्याभरात तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. नेक्स्ट खूप महत्वाचा पॉइंट असा आहे की प्री प्लॅनिंग करा आणि प्लेट जी आहे, तुमचं जे ताट आहे ते ठरवून भरा. एकदाच घ्या, असं नाही की सारखं सारखं मी घेत राहतोय, सारखं सारखं आपण खात राहतोय.
प्लेटची साईज देखील छोटी पाहिजे. एवढी मोठी साईज घेतली ना की तुमच्या मेंदूला माहिती आता हे पूर्ण भरलेलं आहे आणि हे मला सगळं घ्यायचंय. पण जर तुमची प्लेटची साईज तुम्ही छोटी घेतली, तुम्ही फक्त हे करून बघा 30 दिवस, तर तुम्ही त्याच्यामध्ये तेवढंच ठेवणार आहे जेवढीची तुम्हाला गरज आहे. काय ना, आपल्याला आपली भूक भागवायची, पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये, नाही फुगवायचं ना. आणि म्हणून तर हे करणं गरजेचं आहे. सो आधीच प्लॅन करा, ताटामध्ये मी किती घेणार आहे, केवढं घेणार आहे. सारखं परत परत अजून दे नाही, तेवढा तुम्ही मनावर कंट्रोल केला पाहिजे. बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला काही सांगितलं नाहीये की हे खाऊ नका, ते खाऊ नका. जेवढं खाताय तेवढं फक्त क्वालिटी खा आणि तेवढं योग्य त्या क्वांटिटी मध्ये खा. पुढचा खूप महत्वाचा पॉइंट असा आहे की भूक लागल्यावर खा आणि वेळेवर खायला शिका. काही वेळाच व्यवस्थित ठरलेल्या नसतात की आज मी 9 वाजता नाश्ता केला, उद्या मी 11 वाजता करणार आहे. पण यामुळेच आपलं वजन वाढत असतं. तुम्ही योग्य त्या वेळेवर वेळ ठरवा. जे काही तुमचं शेड्यूल असेल दिवसभरातलं, त्याच्यामधून दुपारी मी ह्या टायमिंगला खाणार आहे. तुम्ही फक्त 30 दिवस करून बघा, मग त्याच टायमिंगला तुम्ही खायचं. 30 दिवस तुम्ही त्याच टायमिंगला खाऊन बघा. प्रत्येक 3 टायमिंगची वेळ ठरवा आणि मग बघा की त्याचाच परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. त्यामुळे तुमची पचन शक्ती वाढते आणि जेव्हा पचन चांगलं होतं ना, तेव्हा चरबी जळायला मदत होत असते आणि म्हणूनच आपलं वजन कमी होत असतं. सो कॉन्सन्ट्रेट पूर्ण जेवणावर करा. कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला खूप भूक लागली, पण ती कधी कधी भूक नसते, तहान असते. आणि तहान लागल्यावर देखील आपल्याला भूक लागली असं वाटत असतं. सो 3च टाइम जेवा आणि दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी प्या. ते देखील आपल्या शरीरासाठी गरज असतं. त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होत असते. आपला पुढचा खूप महत्वाचा पॉइंट असा आहे की हेल्दी स्नॅक्स ठेवा. कधी कधी ना मधूनच दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये भूक लागली की आपल्याला असं वाटतं की मी चिप्स खातो, काहीतरी अशा गोष्टी आपण तेव्हा खात असतो की त्यामुळे आपले फॅट्स वाढत असतात, आपलं वजन वाढत असतं. सो मधल्या वेळात जर चुकून तुम्हाला भूक लागलीच तर सुक्का मेवा खाऊ शकता, तुम्ही मखाणे खाऊ शकता, रोस्टेड पीनट खाऊ शकता, कारण आपल्याला आता वजन कमी करायचंय. सो भूक लागली म्हणजे अशा गोष्टी काही खाऊ नका की ज्यामुळे आपलं वजन वाढतं, जसं की मैद्याचे पदार्थ, बिस्किट्स असो, केक असो, किंवा कित्येक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात. चिप्स असो, की आपल्याला भूक लागली की आपण ते तोंडात टाकत असतो, पण त्याच्या ऐवजी काहीतरी हेल्दी खा. नेक्स्ट पॉइंट असा आहे की तुमच्या भावना ओळखा. कधी कधी आपण खूप दुःखी असतो ना, त्यामुळे आपण ओव्हर इटिंग करत असतो, आपण काहीतरी खात असतो. किंवा कधी कधी स्ट्रेसमुळे, आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतं तेव्हा देखील आपल्याला असं वाटतं की काहीतरी खावं. सो तुमच्या भावना ओळखा. भूक लागली आहे का ते ओळखा. पुढचा खूप महत्वाचा पॉइंट असा आहे की पुढील जेवणाची वाट बघा. कधी कधी आपल्याला सवय असते काहीतरी नुसतं खात राहायची, तर तसं करू नका. दुपारचं जेवण झालं ना की रात्रीच्या जेवणाची वाट बघा. असं नाही की मध्ये भूक लागली म्हणून मी तेव्हाच जेवण करून घेतो, अजिबात नाही. थोडी वाट बघायला शिका. कधी कधी सवयीमुळे देखील आपण सारखं काहीतरी खात असतो आणि त्यामुळे ओव्हर इटिंग वाढत असते. सो हाच महत्वाचा मुद्दा आहे की पुढच्या जेवणाचा टाइम काय आहे तोपर्यंत वाट बघा. आणि जर मध्ये भूक लागलीच, मी तर तुम्हाला तेच सांगते की 3च टाइम जेवायचं, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आणि मध्ये जर भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घ्या, खूप सारं ताक पिऊ शकता तुम्ही. आणि जर वाटलंच तर तुम्ही रोस्टेड पीनट खाऊ शकता किंवा मखाणे खाऊ शकता. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर हे करणं खूप गरजेचं असतं. आणि एकदा का आपलं वजन कमी झालं तर आपण स्वतःला ट्रीट देऊ शकतो, हवं ते खाऊ शकतो. पण ऍटलिस्ट आपलं वजन कमी होईपर्यंत तर आपण ही पथ्य पाळू शकतो, नक्कीच पाळू शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे ही 10 पथ्य, हे 10 पॉइंट्स पाडून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. हो, तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं, ओव्हर इटिंग करायची नाही. तुमचं जे काही जेवणाच्या वेळा आहे त्याच्यासोबत स्ट्रिक्ट राहायचं. जेवणाची प्लेटची साईज मस्तपैकी छोटी ठेवायची आणि मनाशी तुम्ही ठरवायचं की हो, मी माझं वजन कमी करू शकतो. कारण जेव्हा मन ठरवतो ना तेव्हाच त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. तो हे देखील खूप गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे. आणि मग बघा, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 1 महिन्यानंतर चेक करा. तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा असा बदल. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की त्यांचं देखील वजन अजिबात कमीच होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ही पथ्य पाळून घर बसल्या त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल.
आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, तुम्ही जसे आहात ना तसे आधी स्वतःवर प्रेम करा, कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतो. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.